हे हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होओपोनोपोनो प्रेयर आपल्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीसाठी योग्य प्रकारे कशी यूज करायची आणि असे कोणत्या अफर्मेशन आहेत ते आपल्याला अव्हॉइड करायचे आहेत आणि अशा कोणत्या अफर्मेशन आहेत ते आपल्याला डेलीमध्ये यूज करायचे आहेत डेली लाईफमध्ये. तर राधा, करूया स्टार्ट? येस. चला. तर फर्स्ट क्वेश्चन राधा विचारेल. राधाच्या फर्स्ट क्वेश्चन नंतर आपण डिस्कस करायला चालू करू. विचारा. मला सांगा आता हम्म, जास्तीत जास्त रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत. हम्म, कुणाचं डिवोर्स होत आहे, कुणाचं ब्रेकअप होत आहे, हम्म. म्हणजे खूप भांडण चालू आहेत. अच्छा. म्हणजे ह्यावर तुम्ही काय सांगणार? ओके. तर बघा, म्हणजे रिलेशनशिपसाठी होपोनोपोनो प्रेयर कसं करायचं, राईट? येस. बघा, होपोनोपोनो प्रेयर आपल्या रिलेशनशिपसाठी अशा प्रकारे यूज करा. फर्स्ट, तुम्हाला आधी अफर्मेशन तयार करायचे आहेत. तुम्ही ज्या पण सिच्युएशनमध्ये आहे, ज्या पण परिस्थितीमध्ये आहे, तुमचं रिलेशनशिप कोणत्याही लेवलला असू द्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, तुम्हाला आधी अफर्मेशन बनवायचे आहेत. आता तुम्ही म्हणसाल, होपोनोपोनो प्रेयरचा आणि अफर्मेशनचा काय संबंध आहे? बघा, अफर्मेशन तुमच्या लाईफमध्ये तुमची सिच्युएशन, ती परिस्थिती चेंज करण्याचं काम करतं आणि होपोनोपोनो तुमच्यामधील आणि तुमच्या हस्बंडमधील, तुमच्यामधील, तुमच्या भाऊ-बहीण कोणीही असो, त्यांच्यामधील निगेटिव्हिटी हील करण्याचं काम करतं. तर अफर्मेशन का करायचे आहे? तर अफर्मेशन केल्याने एक्झाम्पल, आता हस्बंड वाईफमध्ये थोडीफार निगेटिव्हिटी आहे, कॅन्सल. तर अफर्मेशन केल्यानंतर अफर्मेशन आपण काय करतो, की थँक सो मच युनिव्हर्स, माझं आणि माझ्या वाईफचं खूप सुंदर नातं आहे. तर आपण हे कंटिन्यू रिपीट अफर्मेशन केल्यामुळे जी आपली ती परिस्थिती आहे ती चेंज होते आणि जी राहतो निगेटिव्हिटीचा विषय, तर जी निगेटिव्हिटी आहे आपल्यामध्ये ती होपोनोपोनो प्रेयरनी हील होते. त्यासाठी अफर्मेशन बोलणं खूप महत्वाचं आहे. बघा, फर्स्ट तुम्हाला अफर्मेशन लिहून घ्यायचे आहेत आणि अफर्मेशन तुम्हाला लिहायचे आहेत पूर्णपणे पास्टमध्ये. पास्टमध्ये म्हणजे कसं, की ऑलरेडी तुमच्या ते पूर्ण झालेले आहेत. अशा तुम्हाला अफर्मेशन लिहून घ्यायचे आहेत. नंतर अफर्मेशन लिहून घेतल्यानंतर जस्ट तुम्हाला सकाळी मॉर्निंगला उठायचं आहे. उठल्यानंतर फर्स्ट आधी अफर्मेशन बोलायच्या. फर्स्ट काहीही बोलायचं ना, पहिल्यांदा अफर्मेशन बोलायच्या, नंतर होओपोनोपोनो प्रेयर करायचं, नंतर ग्रॅटिट्यूड द्यायचं. हे कंटिन्यू तुम्ही डेली यूजमध्ये चालू ठेवायचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस सकाळच्या 10 वाजता 10 ते 11 वाजता तुम्हाला अफर्मेशन बोलायचे आहेत. कमीत कमी 10 मिनिटं अफर्मेशन बोलायचे आहेत. जे जे पण तुम्ही तुमच्या रिलेशनशिपसाठी तयार केलेलं आहे. आणि 10 ते 11च्या टायमामध्ये एकदा अफर्मेशन बोलले, की त्याच्यानंतर तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर करायचं आहे. परत नंतर दुपारी 2 ते 3 त्या टाईमामध्ये तुम्हाला रिपीट अफर्मेशन करायचे आहेत. कमीत कमी 10 ते 15 मिनिटं. अफर्मेशन करायचं, नंतर होपोनोपोनो प्रेयर करायचं. नंतर तिथून 6 ते 7 वाजता एकदा तुम्हाला अफर्मेशन करायचे आहेत आणि नंतर होपोनोपोनो प्रेयर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात खूप इम्पॉर्टंट, ज्यावेळेस तुम्ही रात्री जेवण करताय, झोपायला जाताय, बेडवर झोपायला रेडी होताय, त्यावेळेस मात्र मोबाईल न यूज करता मोबाईल साईडला ठेवून द्यायचा आणि जे आपले अफर्मेशन आहेत, ते अफर्मेशन आपण बोलत झोपायचं आहे. म्हणजेच एक्झाम्पल, आता मी अफर्मेशन बोलेल, की थँक सो मच युनिव्हर्स, माझी लाईफ खूप सुंदर आहे. माझ्या लाईफमध्ये खूप प्रगती होत आहे. एक्झाम्पल. तर ज्यावेळेस मी जेवण करतो, मोबाईल साईडला ठेवतो आणि बेडवर जाऊन मी असं आरामापणे झोपायला जातो, त्यावेळेस मला अफर्मेशन बोलायचे आहे. एक्झाम्पल बघा, आता मी तुम्हाला करून दाखवतो. असं तुम्ही बेडवर गेले, की थँक सो मच युनिव्हर्स, मी दिवसेंदिवस खूप प्रगती करत आहे. असं तुम्हाला बोलत झोपायचं आहे. 5 मिनिटं बोलायचं का, 10 मिनिटं बोलायचं का? नाही. तुम्हाला ते बोलत झोपायचं आहे. तुम्हाला समजलं नाही पाहिजे, की मला हे अफर्मेशन बोलत कधी झोप लागली. तर तुम्हाला हे रुटीन ठेवायचं आहे. आता तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, की सकाळी एकदा अफर्मेशन करायच्या, दुपारी एकदा करायच्या आणि संध्याकाळी एकदा करायच्या. पण मी याच्यामध्ये अजून जास्त पद्धतीने सांगितलंय, की सकाळी पण करा, 10 वाजता पण करा, दुपारी पण करा, 6 वाजता पण करा आणि रात्री 10 वाजता, 11 वाजता तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस पण करा. का? तर सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट जाण्यासाठी, अफर्मेशन जाण्यासाठी काय काय महत्वाचं आहे? तुम्हाला पण माहिती आहे, रिपिटेशन. रिपिटेशन म्हणजे काय? जितके जास्त आपण अफर्मेशन जितक्या वेळ बोलू, तितक्या वेळ ते फास्टमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात. आता जे हीलर्स आहेत, जे कोच आहेत, लाईफ कोच, मॅनिफेस्टेशनचे, ते सांगतात, की 10,000 वेळा अफर्मेशन बोला. तुमच्या अफर्मेशनमुळे जे तुमचे अफर्मेशन आहे, ते तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होणार, रिअॅलिटीमध्ये बदलणार. तर 10,000 वेळेस का बोलायचं? का? तर तेवढ्या वेळेस ते रिपीट होतं आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. म्हणून आपण ते 4 टाईम, 5 टाईम अफर्मेशन बोलायला सांगतो. सेम आता तुम्ही अफर्मेशन पण केल्या. आता होपोनोपोनो प्रेयर कसं करायचं? तर कंपल्सरी होपोनोपोनो प्रेयर
आणि हम्म, जर अफर्मेशन काय करायच्या, कसं बोलायचं, काय अफर्मेशन करायच्या, हम्म, हे सगळं जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर हम्म. सेशन जॉईन करा आणि सरांना विचारा काय अफर्मेशन करू. सर तिथं तुम्हाला सर्व अफर्मेशन डिटेलमध्ये सांगतील. ओके. हा, म्हणजेच जे आपण लाईव्ह सेशन घेतो तेच, राईट? Yes. हा, तर बघा आपण ते पण डिस्कस करू. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 टाइम तुम्हाला 108 वेळेस होपोनोपोनो प्रेयर कंपल्सरी आहे. का? आणि कशासाठी? तर ज्या पण तुम्ही सिच्युएशनमध्ये आहेत त्यासाठी होपोनोपोनो प्रेयर हील करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला एक्झाम्पल कसं करायचं आहे होपोनोपोनो प्रेयर? एक्झाम्पल, राधा आणि माझ्यामध्ये निगेटिव्हिटी आहे. कॅन्सल. आणि मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की कसं करायचं होपोनोपोनो. मी म्हणणार, आय एम सॉरी राधा. प्लीज फॉरगिव्ह मी राधा. थँक यू राधा. आय लव्ह यू राधा. आय एम सॉरी राधा. प्लीज फॉरगिव्ह मी राधा. थँक यू राधा. आय लव्ह यू राधा. अशा प्रकारे तुम्हाला 108 वेळेस ट्राय करायचं आहे. आणि आता याच्यामध्ये काही मेंबर सिनियर आहेत, जे बघतात व्हिडिओ ते सिनियर आहेत. सिनियर म्हणजे काय, त्यांना पहिल्यापासून होपोनोपोनो प्रेयर माहीत आहे. तर तुमच्यासाठी स्पेशली ज्यावेळेस आपण होपोनोपोनो प्रेयर करतो त्यावेळेस फील देऊन करा. म्हणजे एक्झाम्पल, आय एम सॉरी राधा बोलतो तर खरंच सॉरी निघू दे आपल्या हृदयातून. नाहीतर आय एम सॉरी राधा. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. असं असं नाही. ॲक्चुअलमध्ये आय एम सॉरी राधा. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. फील आलं पाहिजे. आय एम सॉरी खरंच आपल्या मनातून निघलं पाहिजे. थँक यू आपल्या मनातून निघलं पाहिजे. आय लव्ह यू आपल्या मनातून निघलं पाहिजे. हे तुम्हाला रुटीन ठेवायचं आहे, ज्यांच्या लाईफमध्ये रिलेशनशिपसाठी समस्या आहे त्यांच्यासाठी. आणि याच्यामध्ये अजून डीपमध्ये पाहिजे असेल तर मग आपला ॲडव्हान्स कोर्स जॉइन करा. आणि तुम्हाला फ्रीमध्ये जर गाईडन्स पाहिजे असेल तर आपण 15 दिवसातून 2 फ्री सेशन ठेवतो. ते सेशन मात्र नक्की जॉइन करा. कारण की त्याची तुम्हाला फी कोणालाही ₹1 पण द्यायची गरज पडत नाही. त्याची फी फक्त 0 असते. तर तुम्ही WhatsAppला या, WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि तुमच्या काहीही समस्या असू द्या, ती WhatsAppवर विचारा. तुम्हाला त्याचं नक्की सोल्युशन मिळेल. ठीक आहे? हां, आता सेकंड पॉइंट. सेकंड पॉइंट हेल्थ. आता हेल्थमध्ये भरपूर जणांना प्रॉब्लेम आहेत. तर हेल्थसाठी अफर्मेशन आणि होपोनोपोनो कशी करायची सांगा. अफर्मेशन तर आधी पहिलेच तुम्हाला रिलेशनशिपबद्दल आपण होपोनोपोनो प्रेयर करताना तुम्हाला सांगितलेलं आहे की अफर्मेशन कशा पद्धतीने यूज करायच्या. सेम त्याच पद्धतीने पण आपल्याला आपल्या हेल्थसाठी अफर्मेशन करायच्या आहेत. पण आता याच्यामध्ये होपोनोपोनो प्रेयर पण सेमच आहे, फक्त थोडंसं डिफरंट आहे. बघा, होपोनोपोनो प्रेयर करते वेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये कोणत्या ठिकाणी आपल्याला समस्या आहे. आपण आता आपल्या ॲडव्हान्स होपोनोपोनोमध्ये आपण समस्या नाही, ते एक जस्ट मेमरी म्हणून बोलतो, राईट? येस. आपल्याला ते माहिती. पण आता जे नवीन मेंबर आहेत त्यांना जर आपण बोललो की नाही ते समस्या नाही, तर ते आपल्याला येड्यात काढतील. ते म्हणतील समस्या नाही तर मग दुखतं का? ठीक आहे, तर ते आपण ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवतो. तर लक्ष द्या. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला ज्या पण ठिकाणी वेदना होतात, समस्या आहे, त्या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याला जसं आपण पुढच्या व्यक्तीला बोलतो, जसं मी राधाला आता बोलत आहे, तसं त्या आपल्या शरीराला ज्या पण ठिकाणी आपल्याला वेदना होते त्याला बोलायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. एक्झाम्पल, डोकं दुखत असेल तर आय एम सॉरी माय हेड, प्लीज फॉरगिव्ह मी हेड, थँक यू माय हेड, आय लव्ह यू माय हेड. बोलायचं आहे त्याला, आपण फ्रेंडला जसं बोलतो तसं. आणि होपोनोपोनो प्रेयर करायची आहे. का? तर एनर्जी लेवल आपण सर्वजण एकच आहोत, हे सर्वांना माहिती, राईट? आणि सायन्सनं पण प्रूफ केलेलं आहे. मग जे आपलं डोकं दुखत आहे त्याच्यामध्ये एनर्जी नाही का आपली? येस. तर मग आपण जर एनर्जी लेवलला सर्व एकच आहोत आणि जे फील होत आहे ते पण एक एनर्जी आहे. तर मग आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, त्याला इंटेन्शन देऊन बोलल्यानंतर ते कमी होणार का नाही? 100% 100% होणार. तर फाइंड आउट करा की तुमच्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी वेदना होते. त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू अशा प्रकारे करा. एक्झाम्पल, जर खांदा दुखत असेल तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. खांदाच बोलायचं आहे का, शोल्डरच बोलायचं आहे का? नाही. तुम्ही त्याला कोणत्याही नावानं बोलू शकताय. आपलं फक्त इंटेन्शन त्याच्याकडे पाहिजे, की आपल्या माइंडला समजायला पाहिजे की मी होपोनोपोनो प्रेयर याच्यासाठी करतोय. एवढंच बोलायचं आहे. एक्झाम्पल, तुमच्या पाठीमध्ये थोडंसं पेन होत असेल तर इंटेन्शन पाठीकडे ठेवायचं आहे. नाव घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. फक्त आपलं इंटेन्शन त्याच्याकडे ठेवायचं आणि आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी माय बॉडी, प्लीज फॉरगिव्ह मी माय बॉडी, थँक यू माय बॉडी, आय लव्ह यू माय बॉडी. हे तुम्हाला 108 वेळेस करायचंच आहे. कंपल्सरी आहे. राधा कंपल्सरी आहे का? येस. येस, कंपल्सरी आहे. का?
तर हील होण्यासाठी आपल्याला तेवढं होपोनोपोनो प्रेयर करावं लागतं. जेवढं तुम्ही जास्त निगेटिव्हिटी भरली आहे तुमच्या माइंडमध्ये तेवढं त्याला क्लीन करायला एफर्ट्स द्यावं लागतील ना. राईट, 100%. तर थर्ड पॉईंट कोणता घेऊया? थर्ड पॉइंट कुठला घ्यायचा? सांगतो. करिअर. ओके, बघा, करिअरमध्ये जर स्ट्रगल होत असेल, करिअर कोणतं निवडावं, काय करावं, हे काम जॉईन करू का ते काम जॉईन करू, काय समजत नाही तुम्हाला, बघा, जास्त दिमाग लावायची काहीही गरज नाही. एक टेक्निक सांगतो, खूप सोपी आहे, सिम्पल आहे, पण खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला जर तुमचं करिअर निवडता येत नसेल किंवा करिअरमध्ये जर स्ट्रगल होत असेल, करिअरमध्ये तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचं हे पण तुम्हाला जर समजत नसेल, अफर्मेशन बनवा. येस, अफर्मेशन बनवा. आणि अफर्मेशन काय बनवायचे आहे? थँक्यू सो मच युनिवर्स, आनंदाने आणि प्रेमाने, हॅपीली आणि इझिली मला माझं ध्येय दिसत आहे किंवा माझं ध्येय मला मिळालेलं आहे. हे बघा, पुन्हा एकदा बघा, थँक्यू सो मच युनिवर्स, आनंदाने आणि आपुलकीने मला माझं ध्येय मिळालं आहे. ध्येय म्हणजे काय? आपलं टार्गेट, आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे. ही अफर्मेशन तुम्ही फक्त आणि फक्त 21 दिवस ट्राय करून बघा. फक्त 21 दिवस म्हणून बघा. 22व्या दिवशी तुम्हाला तुमच्या लाईफसाठी कोणतं काम महत्त्वाचं आहे ते ॲटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल. कोण समजवणार? युनिवर्स. युनिवर्स म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सर्व कळतं, काय तुमच्यासाठी योग्य आहे, काय अनयोग्य आहे. ठीक आहे, तर 21 दिवसानंतर तुमचं सबकॉन्शियस माइंड बोलतं, गोविंद हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, याला फॉलो कर. ठीक आहे. आणि करिअरसाठी होपोनोपोनो प्रेयर काय करायचं आहे? थँक्यू सो मच युनिवर्स, अफर्मेशन बनवायचं. थँक्यू सो मच युनिवर्स, मी माझ्या करिअरमध्ये दिवसेंदिवस प्रगती करत आहे. माझं गोल, माझं करिअर, माझं टार्गेट मला क्लिअर होत आहे, दिसत आहे माझं विजन. आणि होपोनोपोनो प्रेयर कशी करायची आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. फक्त एवढंच बोलायचं आहे. माझ्या करिअरबद्दल जे मला थोडं मिसअंडरस्टँड होत आहे, मला जे क्लॅरिफाय होत नाही, त्याच्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. एवढं म्हणा फक्त तुम्ही, आणि मग रिझल्ट बघा. ओके. आणि हे आपण सांगत आहे बेसिक. ॲडव्हान्स याच्यापेक्षा खूप डेंजर आहे. ठीक आहे. तर आपण काही गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये शेअर करू शकत नाही. तर ठीक आहे, लाईव्ह आपण सेशन घेतो, त्या सेशनला या, भरपूर अशी माहिती घ्या आणि नंतर ॲडव्हान्स कोर्स जॉईन करा. ॲडव्हान्स कोर्समध्ये पण भरपूर माहिती घ्या. ओके. हां, 3 पॉईंट झाले राधा. येस. चौथा पॉईंट, फोर्थ पॉईंट. मनी. मनी सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आणि नाही ना. माझा पण. बघा, मनीसाठी खूप सोपं आहे. जे पण तुमच्या लाईफमध्ये पैशासाठी, मनीसाठी प्रॉब्लेम होत आहे, समस्या येत आहेत, स्ट्रगल होत आहे, आधी तुम्ही त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयर आधी स्टार्ट करा. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मनीसाठी अफर्मेशन बोलायचे आहेत, ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे आणि तिथून नंतर तुम्हाला होपोनोपोनो प्रेयर चालू करायचं आहे. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव्ह यू मनी. आय एम सॉरी मनी, प्लीज फॉरगिव्ह मी मनी, थँक यू मनी, आय लव्ह यू मनी. हे तुम्हाला किती करायचं आहे? 108 वेळेस, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि ज्यांना खूप वेळ आहे, तुम्ही दिवस रात्र केलं तर मग तर बेनिफिट त्याचं खूप जास्त आहे. ठीक आहे. आणि अजून ॲडव्हान्स माहिती पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे दादा? आपला ग्रुप जॉईन करायचा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉईन करा. आत्ताच जॉईन करा आणि आपल्या येणारे सेशन अटेंड करा. ठीक आहे, चला. 5th पॉईंट राधा. 5th पॉइंट Fifth का पुढल्या fourth? व्हिडिओमध्ये. किती पॉईंट झाले? 4. हेल्थ झाला, रिलेशनशिप झाला, करिअर झाला, मनी झाला. 5th पॉईंट. ओके, 5वा पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. ठीक. ओके. ओके. तर मॅनिफेस्टेशन तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कंटिन्यू काम करत आहे. फक्त तुमचे सध्याचे करंट रिझल्ट बघा आणि ठरवा. म्हणजेच काय, जर तुमच्या लाईफमध्ये आता निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन झालेलं असेल तर तुम्हाला सर्व निगेटिव्ह फील होत असेल, निगेटिव्ह लोक अट्रॅक्ट होत असतील, निगेटिव्ह सिच्युएशन क्रिएट होत असतील, आणि जर पॉझिटिव्ह होत असेल तर मग समजून जावा तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह मॅनिफेस्ट झालेलं आहे. मॅनिफेस्टेशन हे कंटिन्यू चालतच आहे, हे थांबलेलं कधीच नाही. आणि तुम्हाला वाटतं की माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन का काम करत नाही, मी 21 दिवस झाला ट्राय करतो पण माझ्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन कामच करत नाही, असं पॉसिबलच नाही. ही निसर्गाचा लॉ आहे, नियम आहे, हे काम करत राहणार आहे, हे मिस कधीच करत नाही, प्रत्येकाच्या लाईफमध्ये कंटिन्यू काम करतच आहे. आणि थँक्यू सो मच आपले व्हिडिओ
सर्वजण पाहत आहेत व प्रतिसाद एवढा खूप जास्त आहे. तुमचा शिकण्याची तुमची पण इच्छा खूप जास्त आहे. व्हिडिओ मात्र एवढ्या माणसांपर्यंत शेअर करा, की त्यांच्या पण लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन होपोनोपोनो प्रेयर जाऊ द्या आणि तुमच्यामुळे त्यांच्या लाईफमध्ये